जिल्ह्यातील पर्यटन विभागातील नोंदणीकृत कृषी पर्यटन संचालकांची उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या प्रसंगी अस्मिता कृषी पर्यटनच्या संचालिका अस्मिताताई गायकवाड यांच्यासह अन्य संचालकांचीही उपस्थिती होती। सोलापूर जिल्ह्यातील नोंदणीकृत कृषी पर्यटन संचालकांची उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत अस्मिता कृषी पर्यटनच्या संचालिका अस्मिताताई गायकवाड, अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्राचे राजू भंडारकर, सिनाई ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टचे लहू अवताडे, समृद्धी ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टचे संभाजी शहाजी गावडे, आर्या रिट्रीट ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टचे पुष्कराज पाटील, लोकमंगल कृषी पर्यटन केंद्राचे प्रतिनिधी, पिकनिक पॉइंट ॲग्रो टुरिझमचे कपिल बजाज, रविकिरण ॲग्रो टुरिझमचे रवी सुरवसे आदींसह अनेक संचालकांची उपस्थिती होती। सोलापूर जिल्ह्यांतर्गत पर्यटन विभागामार्फत नोंदणीकृत असलेले कृषी पर्यटन केंद्र संचालकांची दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। मंदिराचा जिल्हा म्हणून आपला सोलापूरचा ओळखला जातो आणि 75 पेक्षा जास्त पर्यटन स्थळ आहेत। वर्षभरात 1 कोटीपेक्षा खरं तर 3 कोटीपेक्षा जास्त धार्मिक पर्यटन या जिल्ह्यास भेट देतात। जिल्हा खूप चांगल्या ठिकाणी वसला आहे। पुणे आणि मुंबई या मेट्रो शहरापासून जवळ आहे। आपणाला रेल्वे, आता विमान सेवा सुरू होते आणि रस्त्याचं जाळं, कनेक्टिव्हिटी खूप अतिशय चांगली आहे आणि खालील बाबीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। पर्यटन सर्किटमध्ये विशेषतः उजनी, कृषी आणि वायव्यार्ड पर्यटन स्थळाकडे पर्यटकांची वाहतूक वळवणे, म्हणजे तुम्ही जे आता वैयक्तिकरित्या किंवा कुणाचं मार्गदर्शन घेऊन आपण प्रयत्न करत आहात, त्याच्यामध्ये जर शासनाची जर साथ मिळाली तर तुम्हाला प्रगतीला आणखी चालना मिळेल, हा उद्देश आमचा आहे। तुम्ही प्रयत्न करतात, पण तुम्हाला प्रयत्न करण्यामध्ये, उभा करण्यामध्ये जर काय आमची काही कुठे मदत झाली तर त्या पद्धतीनं सोपं होऊन जातं। पुणे आणि मुंबई सारख्या मेट्रो शहरामधून पर्यटकांना आकर्षित करणे, त्यांना त्या पद्धतीनं आपण आराखडा देणं, नियोजन देणं, पुण्यापासून निघाल्यापासून त्यांच्या टचमध्ये राहणे, मुंबईपासून निघाल्यापासून त्यांच्या टचमध्ये राहणे आणि पुन्हा ते आपल्या जिल्ह्याच्या हद्दीतनं बाहेर जाऊपर्यंत बाहेर राहणं, म्हणजे याच्यामध्ये मग मोटार व्यवस्था असेल, तुमचं राहणं असेल, एकमेकाशी कनेक्टिव्हिटी असेल, या पर्यटन केंद्रापासून या पर्यटन केंद्र, या धार्मिक स्थळापासून त्या धार्मिक स्थळापर्यंत त्यांची बाकीची व्यवस्था, त्यांना काय इतर गोष्टी आहेत, काही खरेदी करण्याच्या गोष्टी आहेत, त्याही तुम्ही तुमच्याकडे कशा उपलब्ध करून द्या। आणि असा हा एकंदरीत आपण एक अशी कनेक्टिव्हिटी तयार करायची आहे की एकदा तो पर्यटक आपल्या जिल्ह्यात आला तर तो 7 दिवस, 2 दिवस, 3 दिवस परत जाईपर्यंत तो आपल्या संपर्कात राहील आणि तो लवकरात लवकर इतर सगळ्या ग्रुपना आणि पुढच्या वर्षी तो पुन्हा येईल आणि सातत्य राहील कायमस्वरूपी। जो कृषी पर्यटन हे कायमस्वरूपी चालणार आहे, पिढ्यानपिढ्या चालणारा व्यवसाय आहे। तुम्ही एकदा त्याच्यात सुरू केला तर पुन्हा तुमच्या मुलाला आणि तुमच्या मॅनेजरला पुन्हा शून्यातून उभा करण्याची गरज नाही। फक्त डागडुजी आणि नवीन काही तुम्ही करणार असाल इनोव्हेटिव्ह, त्यालाच प्राधान्य द्यायचं आहे। म्हणजेच याच्यामध्ये असं आहे, एखाद्या परीक्षेला एखादा अधिकारी किंवा एखादा ऑफिसर बनायचा आहे तर त्याला शून्यातून अर्ज भरण्यापासून तयारी करायला लागते आणि तुम्ही जे काय पाया रचणार आहात आणि शिखर उभा करणार आहे त्याच्यामध्ये फक्त तो आणखी सौंदर्य तयार करेल, तुमची पुढची पिढी आणखी चांगली फॅसिलिटी तयार करेल, नवीन तंत्रज्ञान विकसित करेल आणि नवीन तंत्रज्ञान देऊन जास्तीत जास्त लोकांना आपल्या जिल्ह्यामध्ये आणता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी संस्थात्मक गट पर्यटनाला लक्ष करणं हे आता प्रशासनाचं म्हणजे टार्गेट आहे आणि मग वैयक्तिक आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना कसा लाभ देता येईल याच्याकडे आपण नंतर वळणार आहोत। प्रमुख घटक आहे आपलं उजनी धरण जल पर्यटन। आपल्याला माहिती आहे की आम्ही अगदी फॉरेनच्या बोटीपासून याच्यामध्ये मागवणार आहोत। कृषी पर्यटन आहे, विनयार्ड पर्यटन आपण 2 ठिकाणी बार्शी तालुका आणि माळशिरस तालुक्यामध्ये आपण करतोय आणि धार्मिक पर्यटन असे हे एकात्मिक पर्यटन सर्किटचा हा विषय आहे। हा पुढे जाऊया आपण, मी मोबाईल बंद करून ठेवतो। हा सोलापूर पर्यटन पहा, पर्यटकांना एकाच ठिकाणी जल, कृषी, वाईनयार्ड आणि धार्मिक पर्यटनाचा आस्वाद घेता येईल। एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या पर्यटनाचे अनोखे मिश्रण आपणाला देता येईल। प्रमुख आकर्षण भारतातील पक्षी निरीक्षण आणि नौकानयनासाठी अद्भुत जागा आपली आपल्याला माहिती आहे, आपलं उजनी बॅकवॉटर प्रकल्प, अनुभवात्मक पर्यटन उपक्रमाच्या मिश्रणावर आधारित जल
कृषी पर्यटन, कृषी मॉल, रेशीम उद्योग, मूल्य साखळी विकास, विशिष्ट घटक, कृषी आकर्षण केंद्र व विनयार्ड क्लस्टर विकास आदी प्रमुख घटक असून यापैकी कृषी पर्यटन हा एक मुख्य घटक असून त्याला चालना मिळण्याकरता सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन विभागामार्फत नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र संचालकांची बैठक कृषी पर्यटन संचालकांना केंद्र चालवताना येणाऱ्या अडचणी आणि अपुऱ्या सुविधांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली व यातील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घ्यावी अशी मागणी सर्व संचालकांनी केली. 8 वर्षापासून आम्ही त्याच्यावर काम करत होतो, परंतु आता गेले 2-3 वर्षांमध्ये ते सगळं साकारलं आहे. एक माळरान तर माझ्या सासऱ्यांची जमीन होती 40 एकर, जी वसई चौधरीला होती. मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी तर एकदा येते वर्षातनं, पुढची पिढी तर तेव्हा पण नाही येणार. मग काय केलं पाहिजे म्हणजे पुढची पिढी इथे येईल, आपली मुलं येतील, त्यांची मित्रमैत्रिणी येतील, अशा ह्याचं खरं मी सुरू केलं. आणि मग तिथून कृषी पर्यटनाची संकल्पना माझ्या डोक्यात आली की आपण हे करूया, म्हणजे त्याने तरुण वर्ग आकर्षित होईल की ते पुढची आपली पिढी शेतात तरी येतील. आणि त्यानंतर मग मी ते कृषी पर्यटन साकारलं. तिथे इनडोअर गेम, आउटडोअर गेम्स केलेले आहेत. त्याचबरोबर असं थोडंसं नौकाविहार पण थोडा होऊ शकतो, पण ते फक्त म्हणजे आपल्याकडे पाण्याची कमी असल्यामुळं 4 महिने होऊ शकतो. मग त्या थोड्या अडचणी आहेत आमच्या अजून की या सगळ्यामध्ये थोडंसं पाणीचं पण आपल्याला नियोजन करावं लागेल. आणि अशा पद्धतीने आम्ही एक 40 एकरामध्ये केलेलं आहे. थोडं खूपच मोठं, मला वाटतं जिल्ह्यात सर्वात मोठं मग आपलं असेल, मला असं वाटतंय. येस, अभिनंदन. त्यावर उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच बैठक घेऊ व आपले प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. आयोजित करू शकतो, त्यांना ते पॅकेज देऊ शकतो त्या पद्धतीनं, अशा दृष्टीनं आहे. मी शिवसाहेबांना परवा या विषयासाठी भेटलोय, जिल्हा कृषी आणि शिक्षण अधिकाऱ्याला पण भेटलोय. पर्यटन केंद्राच्या सर्वांकडून आता मागणी आमच्या खूप आहे, पण एकच तुमच्याकडे मागणी करतोय की जिल्हा परिषदच्या शैक्षणिक सहली, माध्यमिकची शैक्षणिक सहली ह्या आम्ही पर्यटन केंद्र महाराष्ट्र शासन या प्लॅटफॉर्म खाली सर्वजण जर कष्ट करत असेल किंवा आमच्याकडे जे काही उपलब्ध रोजगारी आहेत, कामगार आहेत, स्थानिक बाजारपेठेला चालना मिळावी आम्ही जे काही कष्ट घेतोय, तर जिल्ह्यातली माध्यमिक आणि प्राथमिकच्या शैक्षणिक सहली ह्या जिल्ह्यातल्या पर्यटन केंद्रालाच गेल्या पाहिजेत. ही आमची लेखी स्वरूपामध्ये तुमच्याकडे किंवा तोंडी स्वरूपामध्ये आम्ही मागणी करतोय. त्याच्यावरती शिवसाहेबांनी असं मला स्पष्ट सांगितले की नाटेकर साहेबांशी चर्चा करून किंवा जिल्हा पर्यटन अधिकारी यांच्याशी चर्चा करून आपण त्याच्यावर एक लवकर मिटिंग लावू. आता आपण सर्वजण एकत्र आलोय, तर ह्याच्या पुढची मुवमेंट किंवा आपल्याला जे साहेब सांगितल्याप्रमाणे शासनस्तरीय आपल्याला काय मदती हवी, तर आपण पुढच्या मिटिंगच्या वेळेला जे काही प्रतिनिधी आहेत सक्षम त्या विभागाचे किंवा काम बघणारे, तर आता परवा साहेब डीओटीने एक पीपीटी तयार केली इंग्लिशमध्ये. क्षमा पवार मॅडमने ते ग्रुपवर पण शेअर केली, डीओटी वाचलं पण असेल. तर त्याच्यामध्ये मेजर सपोर्ट जो आपल्याला आहे तो कलेक्टर, कमिशनर आणि सीओ साहेब जिल्ह्यातल्या टुरिझम 2024च्या पॉलिसीच्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे. तर माझी पर्यटन जिल्हाधिकारी नाटेकर सरांनी एकच विनंती आहे की पुढची मिटिंग घेत असताना लवकरात लवकर घ्यावी. खूप वेळ चालला याच्यामध्ये. हीच मिटिंग आपली फेब्रुवारी झाली असते तर आता जिल्ह्याचं बजेट आराखडा तयार झालाय, वेळ खूप गेला. नाटेकर ह्यांनी जंगम सरांचं असं म्हणणं आहे की ही मिटिंग जर गेल्या महिन्यात झाली असती तर आम्ही नक्कीच, कारण तुम्ही ऑब्झर्वेशन करा, त्यांनी शैक्षणिक भेटीमध्ये कालच्या ह्याच्यात पण त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे की विज्ञान केंद्र आणि औद्योगिक भेटी तिथं कृषी पर्यटन हा उल्लेख येणं गरजेचं होतं. तर तसं पण व्यवहार जर खाली शिक्षण विभागाला झाला तर त्याचं खूप मोठं बेनिफिट ह्या सर्व पर्यटन केंद्र. आपण आमचे प्रतिनिधी मी या ठिकाणी ठेवलेले आहे, तर ते तुमच्या ज्या काही सूचना असतील, जगताप साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर तुम्ही सूचना सर्व सांगा. आपले फॉर्म सगळे द्या, एकमेकांची ओळख, एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर आपण सगळ्यांच्याकडे असतीलच. त्या पद्धतीने एकमेकांनी संपर्कात राहा. आणि तुम्हाला पुढच्या वेळेला बैठकीसाठी कोण कोण आवश्यक आहे, कुठल्या मुद्द्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे, हे सगळे सांगोपांग आपण तयारी करा, चर्चा करा, लिहून घ्या सर्व. याचं बैठकीचे इतिवृत्त मी तुम्हाला सर्वांना देणार आहोत, काय काय केलेलं आहे, काय करायचं आहे याच्या अनुषंगानं. आणि त्या पद्धतीने मला वाटतं डिव्हिजनल कमिशनर सर यायला लागले, त्यामुळे मला जायचं आहे. फक्त सर एकच रिक्वेस्ट आहे, हा बोला. की जसं डीओटीचा विभागीय एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तसा आपला सोलापूर जिल्हा डीओटी असा एक ग्रुप असावा आणि त्या ग्रुपचं जे आणि लगेच इम्प्लिमेंटेशन आजच तयार. आणि मला पण 2 मिनिटं बोलायचंय. अर्थात मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करते की तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि हा आराखडा फार महत्वाचा आहे.
एवढा मोठा निधी जर येत आहे तर प्रत्येक आता हा पर्यटक जे येणार तर त्याचा आपल्या पर्यटन केंद्रांना फायदा व्हायला पाहिजे, सोलापूरच्या विकासाला फायदा व्हायला पाहिजे.